चेंडू आपण पाहतो वाईट चेंडू पंतांनी जरूर घोषित केलाय त्यावरती एक धाव या ठिकाणी घेतली जाईल म्हणजे 2 धावा मोफतच्या धावेने या ठिकाणी सुरुवात झाली. एक चांगली कामगिरी चांगली स्पर्धा डीपीएल आमचे दामदचे कादरभाई अर्थात बबलू दादा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. नबील एक चांगला गोलंदाज आहे नबील तालिब आहे. चल एक मॅच गेली काही फरक नाही पडत अजून 4 मॅच आहेत. शादाब मागच्या सामन्याचा हिरो मुदला की नॉन स्ट्राईकला नबीलचा पुढचा चेंडू इथे पाहतो आपण जोरदार अपील जरूर करण्यात आलेली आहे. शरीरभेदक चेंडू होता त्या ठिकाणी. तर नवीन आपण पाहतोय अखलाक भाई एक जुने जाणते खेळाडू आहेत मार्गदर्शन देत असताना गोलंदाजाला. तर जकीनांना आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी पाहतो सुरख फटका वाडी श्लोगान रिझल्ट मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी एक लाजवाब शतरक्षक आहे कारण ज्याचं नाव नेहमी चर्चेत असत आहे तो सकलेन त्या ठिकाणी तैनात होता कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. इथे धावसंख्या पुढे सरकली जाते धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 या आकड्यावरती 5 धावा झाल्यात.
तर जाऊया सर्वात मोठा झटका आपण पाहतोय. अफजल माघारी परतलाय. चांगला झेल आणि सौद एवढा खुश झाला ज्याने काय आपण पाहतोय एक अफलातून खेळाडूला बाद केलं. लगातार 2 विकेट आपण पाहतोय. आमचे जकीन अण्णा यांच्यावर पारितोषिक आहे विकेट हॅट्रिकला. तर 2 विकेट जरूर झालेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय. मुदस्सीर आपण पाहतोय नवीन फलंदाज. 500 रुपयाचा तर 2 चौकार 2 विकेट जरूर पाहिले होते. त्यानंतर एक चौकार पाहिला गेला. 500 रुपयाचा पारितोषिक होतं जकीन अण्णा यांच्याकडून. ते पारितोषिक जरूर भेटलं असतं तर तिसरा विकेट या ठिकाणी प्राप्त झाला असता. तर दहा धावा आपण पाहतो. थोडंसं आदान चालू असल्या कारणाने कारण 2 झाल्यात अजून 1 बाकी आहे. गुफरान गोलंदाजी मार्क वरती आहे. अरमान आहे ना? अमान आहे का? हा अमान गोलंदाजी मार्क वरती आहे. जकीनांना याचकडून प्रत्येक बॉल साठी 1000 रुपयाचा पारितोषिक असेल अमानला. अमानने प्रत्येक त्रिफला चित केला बॅट्समॅनला तर 1000 रुपयाचा पारितोषिक असेल जकीनांना यांच्याकडून. जिथे की चपला हरणाची गती पाहिली गेली शादाबची. अफलातून चेंडू होता. चांगला चेंडू होता. चांगला कट त्या ठिकाणी केला. सद्दाम कोलेकर साहेब आपण पाहतो आता पुन्हा एकदा. मुलाला घेऊन आलेले त्या ठिकाणी. चांगला चेंडू आणि चांगला फटका आपण त्या ठिकाणी पाहतोय. आपल्यातून गोलंदाजी पाहिली गेली या ठिकाणी अमानची.
आव्हानासाठी आपण पाहतोय पारितोषिक या ठिकाणी लागलं जातं. तीन चेंडूवरती तर आव्हानने 3 विकेट घेतले तर 5,000चं पारितोषिक असेल जक्की नाना यांच्याकडून. फुलेंचा चेंडू चांगला फटका गॅप मधून चेंडू ढकललाय. सगळे तरुप तिथपर्यंत पोहोचला होता पण त्याच्या अवकाच्या बाहेर चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषा पार. रस मिळतील 4. तो धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावरती. शाहिद आपण पाहतोय शाहिद पुढचा चेंडू घेऊन येतोय. इथे पंच इशारा करतात नो चेंडू. त्यानंतर गोलंदाज चेंडूचा पाठलाग करून राखला पाहिजे तोपर्यंत चेंडू सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार आणि त्यानंतर असेल फ्री हिट. तेवीस धावा आहेत फलकावरती. 5 धावा आपण पाहतोय. यानंतर असेल फ्री हिट म्हणजे इथे कोणत्या प्रकारचा चेंडू झाला नाहीये पण मोफतच्या 5 धावा कारण नो चेंडू होता त्यावरती चौकार आला लागला. शादाब ज्यांनी आज आपण पाहतोय सुरेख कामगिरी आपण या ठिकाणी पाहायला गेलंय. पहिला चेंडू निर्धाव पाहिला गेला आणि त्यानंतर या चेंडूवरती 5 धावा.
इथे पुन्हा एकदा फ्रीचा चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू जातो सीमारेखा पार. हा चौथा चेंडू होता शादाबसाठी फ्रीचा आणि प्रत्येक फ्रीच्या चेंडूवरती शादाबने चौकार ठोकला गेलाय. अफलातून कामगिरी. हात खोलण्याचा मोका आणि शादाबने दिला मोक्यावरती ठोका. चौकार अर्जित झाला. 4 धाब्याने स्कोर कार्ड अर्जित होतो. धावसंख्या 27 या आकड्यावरती. इथे कमबॅक करणारा चेंडू आपण पाहतोय. डॉट चेंडू पाहिला गेला या अगोदरच्या फ्रीच्या चेंडूवरती. इथे वाईट चेंडू. पंतांनी सांगितले खराब चेंडू स्क्वेअर मारा एक्स्ट्रा धाव. वाईटच्याच धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय. 3 चेंडू अजून शिल्लक असताना 28 धावा आहेत. या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. इथे फाइंडर मध्ये शादाबच्या बॅट मधून फटका निघाला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो जरूर. चेंडू परत खेळत बसला तर 2 धावा आणि इथे आपण पाहतोय तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. 3 धावा या ठिकाणी पूर्ण केले जातात. 3 धावेने स्कोर कडे अग्रेसर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज धाव बाद होणार. पहिल्याच धावेवरती आपण पाहतोय. जा बाहेर जा लगेच दादा. इथे पाहतोय आपण पाहतोय नवीन फलंदाज या ठिकाणी जरूर आलाय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद होतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या आकड्यावरती. तर चला यानंतरची मॅच टॉस साठी यायची आहे. आपण 2 संघ 2 कॅप्टन आपणास विनंती करतोय. नाणेफेक साठी आपण या ठिकाणी तयार व्हायचंय. मुसा 11 वर्सेस नूर 11. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या लगेच. नूर 11 वर्सेस मुसा 11. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. सलमान भादरकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल करायचे.
मुसा 11 वर्सेस नूर 11. या दरम्यान आपण पाहतो हिंदीची मुलतानी तोफ आमचे परम मित्र कबीरभाई अत्तर यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचंही या ठिकाणी मनापासून अधिक स्वागत. आणि कबीरभाई अत्तर यांना विनंती करतोय या आपल्या शुभ हस्ते. बघा आयोजक आहेत आमचे सलमान भाई सांगतात आज आमच्या पाहुण्यांसाठी चांगला वेळ देऊया म्हणून कबीरभाई अत्तर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर कबीरभाई अत्तारी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या कबीरभाई. तर सलामीची जोडी शाहीद आणि त्याच्यासोबत नबील ही सलामीची जोडी आपण या ठिकाणी पाहतो. आपण आवाज ऐकूया आमचे योगेश ढोले यांचा. त्याचबरोबर कबीरभाई अत्तारी यांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचे. कबीरभाई यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मुसा 11 वर्सेस नूर 11 दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टार्गेट 34 स्टॅकिंग एंड वरती साऊथ नॉन स्ट्राइक एंड वरती अगदी आपण पाहत आहे नबील. पहिला चेंडू इथे थोडी मिसफील्ड होताना पाहायला मिळतीये शॉर्ट फाईन लेग मध्ये. तोपर्यंत दोन्ही फलंदाज इथे 2 धावा कंप्लीट करतात परंतु इथे काय घडलंय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न हा आणखीन एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. जिथे पाहायला गेलं तर एकही धाव कंप्लीट झाली नसती. जिथे आपण पाहताय 3 धावा सहजरित्या इथे कंप्लीट झाल्या. चला मुसा 11 टीमचा कर्णधार आपण या टॉस साठी. मुसा 11 टीम आपल्याला शेवटचा कॉल असेल. मुसा 11 टीमचा कर्णधार आपण टॉस साठी यायचे लगेच. सॉफ्टन कट करत असताना शॉर्ट थर्डमॅन मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. डायव्ह लगतच असताना आपल्या संघासाठी धाबा वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा राहिला. इथून आपण पाहताय 1 धाव जरूर कंप्लीट केली जाते. धाबा धाव फलकावरती आपण पाहताय 4 धाबा धाव फलकावरती. टार्गेट आहे 34. त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 4 धावा या धाव फलकावरती. सौद आणि त्याच्या साथीनं नबील अपील केली जाते. अंपायर कडे दाद मागितली जाते. अंपायर अगदी इथून आपण पाहता दोन्ही अंपायर मध्ये आता डिस्कस केलं जात आहे. त्याच्यानंतर जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत येईल. अपील तंत्राचा वापर मैदानामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. फिल्डिंग करणारी टीम आपण पाहताय. शाबाद 11 टीम आपण पाहताय. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आता अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. अगदी नियंत्रण या गोलंदाजाचं आपण पाहताय. आणखीन एक चांगला चेंडू पायावरती आदळला. पुनश्च एकदा अपील करण्याचा प्रयत्न. पंच सांगतायत की लेग स्टंप इथून मात्र मिस करताय. आणखीन एक चांगला चेंडू लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. धावा धाव फलकावरती आपण पाहताय 5 धावा धाव फलकावरती. इथून आपण पाहताय या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत झालेत. 4 बॉल 5 धावा धाव फलकावरती. टार्गेट आहे 35चं. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आपण पाहताय. ड्राईव्ह केलाय समोर आपण पाहताय. अगदी लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आला. एकच धाव इथून कंप्लीट होतीये.
धावा धावफलकावरती 6. काय गोलंदाजी मैदानामध्ये साकारली जाते मुझक्कीन या गोलंदाजांकडून. खऱ्या अर्थानं पहिलं षटक आहे, P1चं षटक आहे. इथून आपण पाहत आहे 34चं टार्गेट बचाव करायचं आहे, 34 धावसंख्येचा. आणि त्या टार्गेटचा बचाव करत असताना खऱ्या अर्थानं मोठ्या फटक्यांपासून थांबवलं जातं. पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल धावेचं रूपांतर 3 धावेंमध्ये झालं. हा फटका अगदी फाईन केले, चाललाय चेंडू लॉंग स्टॉप रिजन मधून सीमारेषेच्या पलीकडं. हा चौकार आलाय आणि इथून या चौकाराने षटक क्रमांक समाप्त होईल पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या अंती धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 10. पहिल्या षटकामध्ये अगदी पाहतो शेवटच्या चेंडूवरती थोडस हात खुले करण्याचा प्रयत्न, फलंदाजाचा फाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी स्टिकरला चेंडू लागला आणि लॉंग स्टॉप मधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. हा नवसंजीवनी निर्माण करणारा चौकार होता. थोडीशी धावसंख्या कुठेतरी थांबली होती, संत गतीने पुढे चालली होती, तिला मात्र अगदी पुढे नेण्याचं काम या 4 धाब्यानं झालंय. 4 धाब्याने आपण पाहताय धावा धावफलकावरती 10. हॅलो, 4 धावा आल्या, 10 धावा धावफलकावरती. अजूनही इथून जर पाहायला गेलं तर 24 धावसंख्येची अजूनही गरज आहे उर्वरित 18 चेंडूंमध्ये. चांगली गोलंदाजी करावीच लागणार आहे गोलंदाजांना. चांगला फटका, मिनी हेलिकॉप्टर आपण पाहताय या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये एकच धाव. हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु एलिव्हेशन नाहीये. गोलंदाजानं अगदी पाहायला गेलं ना तर फुला लेनचा चेंडू टाकला होता, फुड्यामध्ये टाकला होता. ऑन साईडला हा देखील अलॉंग दी कार्पेट फटका सजवला. मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, त्या ठिकाणी थोडस फंबल, लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव अगदी सहजरित्या इथून कंप्लीट होती. 2 धावा आल्यात. गुड रन इन बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळते. जिथे आपण पाहताय ना धावा बनवायच्या आहेत, मोठे फटके येत नाही, अशा वेळी मात्र संयम देखील दाखवणं फार गरजेचं आहे. आणि तेच आता मैदानामध्ये करत असताना बॅटिंग करणारी आपल्याला साऊथ 11 टीम पाहायला मिळते. हा फटका याप केलाय, वाईड लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. हा फटका षटकार आलाय. फलंदाज सौदच्या बाट मधून दर्जेदार फटका. अगदी आपण पाहतोय इथे चेंडू थोडासा ओरफिश होता, त्याला ओळखलं, त्याच्यावरती आक्रमण केलं, हा मोठा फटका एक्झिक्यूट केला. संयमी क्रिकेट मैदानावरती चालू आहे, शांत गतीनं खऱ्या अर्थानं अगदी मिनिटनुसार क्रिकेट खेळलं जातं. ज्यावेळी चांगले चेंडू डिलिव्हर्ड होतात त्या चेंडूंना सन्मान देण्याचं काम दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केलं जातं. परंतु जसा खराब चेंडू डिलिव्हर्ड झाला तसा लगेच मोठा फटका देखील मैदानामध्ये एक्झिक्यूट झाला. धावा धावफलकावरती इथून आपण पाहता जाऊन पोहोचला 18. थोडंसं थांबवलं होतं. 19 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती अफजलचं, त्याला मात्र आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 9 धावसंख्या इथून तानं खर्च केला. यावेळी अगदी आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकारानंतरचा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज साऊथच्या बाट मधून. 23 धावा धावफलकावरती टार्गेट आहे 34चं. अजून इथून पाहायला गेलं तर 11 धावसंख्येची गरज आहे. अफजल थोडस आता मागणी कामगिरी करत असताना त्यानं 4 चेंडूंमध्ये तब्बल 13 धावा आतापर्यंत खर्च केलात. हा चांगला चेंडू, थोडासा टप्पा मागे ठेवला, खेचून टाकला चेंडू, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेगवता या चेंडूवरती अति गतीनं मात्र हा चेंडू डिलिव्हर्ड केला होता. इथून आपण पाहतो डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. या डॉट बॉलची खऱ्या अर्थानं नितांत गरज आहे फिल्डिंग करणाऱ्या शाबाद 11 या टीमला. हे डॉट बॉल जर आले ना, एखाद विकेट आली, जी पार्टनरशिप आपण मैदानामध्ये पाहतो या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून, ती पार्टनरशिप कुठेतरी थांबली गेली ना तर मात्र या मॅच मध्ये पुनश्च मजा आपल्याला पाहायला मिळेल. आणि फटका फसलाय लॉंग ऑफ मध्ये. टिपली झेल हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु अगदी आपण पाहतोय
इथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सोपा झेल देऊन बसला. फलंदाजीतून बाद होईल. साऊथ पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना दुसऱ्या षटकामध्ये हाफझल मोठे फटके त्याच्या विरोधात जरूर आले. त्याच्यावरती आक्रमण जरूर करण्यात आला साऊथच्या माध्यमातून, परंतु इथे आपण पाहताय त्याने ती महत्वपूर्ण विकेट देखील मिळवली आहे. जो साऊथ खऱ्या अर्थानं आक्रमक बॅटिंग करत होता, 34 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत होते, त्याला इथे मात्र थांबवलंय. चांगली गोलंदाजी अफजलची. शेवटच्या चेंडूवरती विकेट त्याने मिळवलं. शेवटचे 2 चेंडू त्याने अप्रतिम हाताळले. शेवटच्या 2 चेंडूंमध्ये आपण अगदी पाहता एक डॉट बॉल आला, थोडस प्रेशर झालं होतं. धावफलकावरती आपण पाहताय 23, 11 बनवायचे आहेत अजूनही. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहताय सकलेन आपल्याला पाहायला मिळेल. अगदी 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला. आता इथून 12 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 11 धावसंख्येचे बचाव करायचा. आता फिल्डिंग करणाऱ्या शाबाद 11 टीमला गोलंदाजीसाठी पाहता आपण गोलंदाज गुफरान, चांगला गोलंदाज आहे गुफरान देखील. अबे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न थोडासा उजव्या एसटीच्या अगदी बाहेरून गेला. पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. इथे मात्र खराब चेंडू डिलिव्हर्ड झाला. अव्वंतरचे 10 आले. 12 चेंडू तुम्हाला 11चा बचाव करायचा होता. आता तुमच्याकडे समीकरण उरलं 12 चेंडू आणि आता 10चं. इथून तुम्हाला डॉट बॉल फेकावेच लागतील. आपल्यातली गुणवत्ता आता मैदानामध्ये सिद्ध करावी लागेल. ही वेळ आहे आता. इथून हा देखील फटका फसला. इथे मात्र झेल ड्रॉप झाला. पुनश्च एकदा त्याच क्षेत्ररक्षकाकडे हा फटका अगदी आपण पाहतो ना हेलिकॉप्टर पद्धतीने उडवला होता, परंतु यावेळी त्याच्याकडनं झेल ड्रॉप झाला. एक धाबेतून कंप्लीट झाली. एका धाबेनं धावफलक आपण पाहताय 25. हा फटका चांगला, ताकद होती, नजाकत देखील पाहायला मिळाली. लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. सहा धाबा आल्या. 6 धाब्याने आपण पाहता 31 धाबा धावफलकावरती. 3 धावसंख्येची अजूनही गरज. विकेट. एक षटकार मारला, त्यानंतर मात्र बाद झाला. काम त्यानं त्याचं अगदी मैदानामध्ये पार पाडलं. ज्या कामासाठी त्याला मैदानामध्ये पाठवलं होतं ते काम त्याच्या माध्यमातून आपण पाहता पूर्ण झालं. त्याने एक षटकार लगावला. वैयक्तिक अगदी आपण पाहतो 6 या धावसंख्या होती, तो बाद झाला. त्यानं 2 चेंडूचा खेळ केला. आता उर्वरित या षटकातील चेंडू शिल्लक आहेत ते 3, म्हणजे उर्वरित 9 चेंडूंमध्ये आता धावा बनवायच्या आहेत त्या 3. 9 चेंडू 3चं समीकरण आता इथून आपल्याला पाहायला मिळेल. अपील केली जाते. फुलरलेनचा चेंडू होता, अगदी पायावरती आदलला. सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. रनआउटची संधी होती परंतु ती देखील सोडली. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 1 धावसंख्येची गरज आहे साऊथ 11 टीमला. सन्मान्य आमचे तालिब भाई या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. फलंदाज बाद. तालिब भाई आपल्याला या ठिकाणी अय्याज भाई या ठिकाणी बोलवत आहेत. आपण व्यासपीठावरती या. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता स्कोरलेग पंच. 5 चेंडू झालेत. 5 चेंडू झालेत. पहिला वाईड आला होता, त्याच्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर पुनश्च विकेट. एकंदरीत 5 चेंडू इथून मात्र डिलिव्हर्ड झालेत. 1 चेंडूचा खेळ अद्यापही बाकी आहे. 1 चेंडू अजून या षटकातील बाकी आहे. धावा बनवायची ती अवघी 1.
साऊथ 11 या टीमला या मॅच मध्ये विजय होण्यासाठी. जबरदस्त खेळ, स्टार्ट चांगला मिळवून दिला होता साऊथ आणि त्याच्या जोडीला आपण पाहतो नबील या दोन्ही फलंदाजांना. त्यानंतर मात्र तो स्टार्ट अगदी टिकवत असताना आणि अगदी मॅच मध्ये आपली पकड निर्माण करत असताना साऊथ 11 टीम आपल्याला पाहायला मिळते. चला थोडं स्पीडअप करा. शाबाद 11 टीम 7 चेंडू आणि आता इथून 1 धावसंख्येची गरज आहे. थोडं स्पीडअप करा. शादाब बॅक टू द बॉलर. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे, जिंकली आहे साऊथ 11 टीम. साऊथ 11 टीम कॉंग्रॅच्युलेशन टीम. शाबाद 11 टीमला नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी करत असताना एक षटक ज्यानं हाताळलं, 4 धावा खर्च करत 2 विकेट ज्यानं मिळवलं आणि गोलंदाजी करत असताना 6 धावा ज्याच्या बॅट मधून आपण पाहितला तो सकलेन ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आमचे सन्माननीय सद्दामजी कोळेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचं किताब सकलेनला या ठिकाणी देणार आहोत. चला या सकलेन आपण आपलं मॅन ऑफ द मॅचचं किताब घेण्यासाठी